अतिक्रमणधारक दुकानदारांच्या न्याय हक्कासाठी भव्य मोर्चाचं आयोजन। दिनांक 22 जून 2026 सोमवार रोजी सकाळी 10 वाजता नेताजी चौक नेताजी भवन येथून सहकुटुंब मोर्चाचा आरंभ होणार आहे। या मोर्चाचं नेतृत्व माजी आमदार विजयताई घोटे, ॲडव्होकेट क्रांती घोटे राऊत, नगरसेवक संतोषभाऊ बरेले, प्रदीपभाऊ राऊत, गणेश कोसकर, मान्य जिल्हा अध्यक्ष राजेश ईश्वरकर, प्राध्यापक अभिजित पवार यांनी हे करणार असून मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे। म्हणून सर्व दुकानदार आपल्या कुटुंबासह मोर्चात सामील होणार आहे। गेले कित्येक वर्ष कार्यकाळ सेवा देणारे, सध्या वास्तव्यास राहणारे परिवार ऐन पावसाळ्यात उघड्यावर पडू नये व त्यांना पर्यायी व्यवस्था त्यांच्यासाठी करण्यात यावी अशी येथील रहिवाशांची अपेक्षा आहे। कारण जेव्हापर्यंत अतिक्रमणधारकांना टीबी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या व्यापारी संकुलनामध्ये पर्यायी व्यवस्था होत नाही व जेव्हापर्यंत व्यापारी संकुलनाचे काम पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत तेथून अतिक्रमित दुकाने हटवू नये या मागणीकरिता या मोर्चाचं आयोजन विदर्भ अन्याय निवारण समिती व फुटपाथ दुकानदार तथा अखिल भारतीय संरक्षण समिती तालुका जिल्हा यवतमाळ संघटनेतर्फे व केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन महाराष्ट्र राज्य दिल्ली जिल्हा यवतमाळ येथे करण्यात येणार आहे, असं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे गणेश कोसरकर यांनी कळवलं आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राजेश ईश्वरकर। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राजेश्वर इंडिया। नमस्कार। नेताजी चौक येथील आम्ही सगळे दुकानदार बंधू आहोत। अतिक्रमणधारक म्हणणार नाही, आम्ही पट्टेदार सगळ्यांना पट्टे मिळालेले आहे। शासनाकडून ते पट्टे सँक्शन झालेले होते। 1987 मध्ये ते पट्टे सँक्शन झाले होते। त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला एन्क्रोचमेंट म्हणू शकत नाही, तुम्ही आम्हाला अतिक्रमण म्हणू शकत नाही। ही बाब मुख्यतः आम्ही सन्माननीय कलेक्टर साहेबांना समजवली। सेकंड याच्यामध्ये मुद्दा असा आहे की पुढे पावसाळा आहे, हातावर आणून पानावर खाणारी आमची सगळी दुकानदार मंडळी आहे, गरीब लोक आहे, छोटे छोटे दुकान आहे कपड्याचे चपलेचे, तर त्यांना आता पुढे पावसाळा आहे, त्यांना विस्थापित करू नका। तिसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आमच्या संतोष भाऊंनी मांडला की तिथे जे काही टीबी हॉस्पिटलमध्ये बिल्डर लोकांसाठी बिल्डर धार्जिन्या असा प्रोजेक्ट तिथे सँक्शन झालेला आहे, त्या प्रोजेक्टमध्ये काय काय त्रुटी आहे या सगळ्या संतोष भाऊंनी जिल्हाधिकारी साहेबांना समजून सांगितलं। या त्रुटीवर त्यांनी स्टडी करावा आणि तो यवतमाळ नगर परिषदेने एक ठराव घेण्याचा याच्यात आणलेला होता। एक BOT तत्वावर टीबी हॉस्पिटल जो आहे 95 कोटीमध्ये देण्याचा 90 वर्षाच्या लीजवर ठराव घेण्यात आलेला आहे, त्याला आमचा विरोध आहे। 300 कोटीची जागा 95 कोटीमध्ये हा कट कारस्थान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कसं केलेलं आहे, जागा कशी कमी दाखवलेली आहे, बांधकाम कसं कमी करून त्याचे भाडे आकारणी करून त्याच्यात 300 कोटीची जागा 95 कोटीमध्ये करून अशा पद्धतीने नगर परिषदेचे आर्थिक नुकसान गेलेलं आहे। त्या ठिकाणी पट्टेधारक अनेक वर्षापासून 40 वर्षापासून राहत आहेत, त्यांना अतिक्रमणधारक म्हणून त्यांना उठवण्याचा, तिथून कट कारस्थान करून त्या लोकांच्या उपजीविकेची खेळण्याचा प्रयत्न हा नेता करत आहे।